नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. देवळा तालुक्यातील दहिवड जिजामाता माध्यमिक विद्यालय या विद्यालयात श्रीमती नंदाताई पाटील पोलीस उपनिरीक्षक देवळा व श्री मनोज कुवर पोलीस उपनिरीक्षक देवळा यांना विद्यार्थी सुरक्षा या उपक्रमांतर्गत नुकतीच भेट दिली. त्यावेळी डिजिटल युगात तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी त्यात धोके आहेत. मोबाईल व सोशल मीडिया वापरताना विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगावी. आपली डीपी व प्रोफाईलच्या फोटोचा सायबर गुन्हेगार कशा पद्धतीने गैरफायदा घेऊ शकतो व ते कसे ब्लॅकमेल करू शकतात याविषयी उदाहरणासह माहिती देताना संशयास्पद मेसेज, लिंक, अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देणे, फेक अकाउंट, गुड टच, बॅड टच याविषयी माहिती देऊन आपले आई वडील, गुरुजन व शाळेचा नवलौकिक वाढवावा हे सांगितले. त्याचबरोबर इंटरनेट व डिजिटल साधनांचा योग्य वापर यश देतो तर चुकीचा वापर आपले आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग, बनावट ओळखी याबाबत सतर्क राहा आणि संशयात बाबी त्वरित पालक, शिक्षक किंवा पोलिसांना कळवा असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीमती नंदा पाटील यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून विद्यार्थी व विद्यार्थिनींना केले. कार्यक्रमाप्रसंगी जिजामाता माध्यमिक विद्यालयात व केंद्रातून प्रथम 3 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकास कैलासवासी पंढरीनाथ निंबा सोनवणे यांच्या स्मरणार्थ 1001 रुपयांचे बक्षीस तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कैलासवासी शकुंतला नारायण ब्राह्मणकर व कैलासवासी नारायण धर्मा ब्राह्मणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ द्वितीय क्रमांक 501 रुपयांचे बक्षीस तर तृतीय क्रमांकास कैलासवासी दामू पिराजी महिरे यांच्या स्मरणार्थ 301 रुपयांचे पारितोषिक अनुक्रमे प्रथम क्रमांक कुमारी तनुजा समाधान मोरे, द्वितीय क्रमांक उषा द्वारकाधीश देवरे व तृतीय क्रमांक चंदना दत्तात्रय देवरे यांना माननीय पोलीस उपनिरीक्षक श्रीमती नंदाताई पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिल्या 4 क्रमांकाला बक्षीस देण्यात आले व शालेय मंत्रिमंडळाचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमॅन श्री वसंत श्रावण अहिरराव, श्री गणपत सहादू सोनवणे, श्री दादाजी दगा देवरे, श्री विश्वनाथ पवार, श्री जीभाऊ पिंपळसे, श्री संजय पवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सागर व्हीजी हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक श्री निकम बीएस, श्री आहेर एसके, श्री शिंदे व्हीबी, श्रीमती पाटील बीएस, श्री मणेश ब्राह्मणकर, श्री सोनवणे आरएस व श्री आहेर एएस यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचलन श्री भामरे एमटी यांनी केले. हे बघा, अभ्यास पण करायचा, खेळायचं पण, आईवडिलांची कामं पण ऐकायची, आदराने आपल्या आईवडिलांशी बोलायचं. बरेच मुलं आपल्या आईवडिलांशी अरेरावी भाषा वापरतात, आईवडिलांना काहीतरी बोलतात. मी काही शाळांमध्ये असंच बघितले की घाणेरड्या शिव्या पण देतो आपण. एखाद्या मित्राने दिल्या तर मग त्या आपण घाणेरड्या शिव्या शिकतो आणि तसंच बोलत राहतो. खूप घाणेरड्या शिव्या बोलतो, ऐकायला पण लाज वाटते एवढ्या घाणेरड्या शिव्या आपण बोलतो. तर आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आपलं हे शालेय शिक्षणाचं वय आहे, आपण या गोष्टीकडे लक्ष याच्यासाठी दिलं पाहिजे की आपण चांगले एक सुजाण नागरिक व्हायचंय, आपल्याला चांगलं घडायचंय, आलिशान कारमध्ये फिरायचंय, बंगला बांधायचा आहे, आई वडिलांचे नाव मोठं करायचंय आपल्याला. त्यासाठी आपलं हे जे वय अभ्यास करायचा आहे त्यासाठी आपण आपल्या मोबाईल मध्ये लक्ष नाही द्यायचं. मोबाईल अजिबात हातात घ्यायचा नाही. फक्त काही जर आपल्याला महत्वाचा अभ्यासापुरतच मर्यादित असेल तर तेवढा मोबाईल हातात घ्यायचा. एस मराठी न्यूज साठी दादाजी हिरे, देवळा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.